वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय दिनांक 22 जुलै रोजी देणार आहेत असं आज त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आलं होतं त्या संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल 22 जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं. इतर जे काही अर्ज होते इतर आरोपींचे की ज्यांनी देखील त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये अशा तऱ्हेची त्यांनी विनंती जी न्यायालय केलंय त्या संदर्भातला अर्जाचा निकाल देखील 22 जुलैला न्यायालय जाहीर करणार आहे. प्रलंबित होतं ते पूर्वी काही अर्ज प्रॉपर्टी अटॅचमेंटचे त्यांनी दिले होते, आम्ही काही अकाउंट रिफ्रिजिंगचे अर्ज दिले होते, याच्या सुनावणीसाठी आज होतं. आज त्यावरती सुनावणी झालेली आहे. सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला गेला आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सगळ्या अर्जांवरती आज पूर्ण झालेला आहे. आता त्याच्यावरती आदेशासाठी पुढील तारीख दिलेली आहे. डिस्चार्ज अर्जासंदर्भात काही आज निर्णय झालाय का? त्या संदर्भात काय नाही, आज डिस्चार्ज अर्जासंदर्भात काही निर्णय नाही. त्यावरती यापूर्वीच युक्तिवाद दोन्ही पक्षांचा पूर्ण झालेला आहे. आता हे सगळे अर्ज जे आहेत ते आदेशाकरता पुढील तारीख दिलेली आहे. आपण प्रॉपर्टी जप्त करता येऊ शकत नाही असं युक्तिवाद केला. नेमका काय युक्तिवाद? आमचं म्हणणं आहे की ह्या प्रॉपर्टीचा आणि गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही. या प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीज कंपनी वगैरे या इतर लोकांनी जॉईंट प्रॉपर्टीज आहेत आणि त्या गुन्ह्यामधून मिळवलेल्या नाही आहेत. त्यामुळे त्याचा आणि या गुन्ह्याचा कुठला संबंध नाही. त्यामुळे त्या प्रॉपर्टी अटॅच करता येणार नाहीत असं आमचं म्हणणं. टोटल किती प्रॉपर्टी आणि किती अकाउंट? नाही, असं सांगू शकत नाही, पण काही अकाउंट्स आहेत, काही मुव्हेबल प्रॉपर्टी आहेत, काही अनमुव्हेबल प्रॉपर्टी आहेत, पण त्याचा गुन्ह्याशी काही संबंध नाही असं आमचं म्हणणं. सर, कराड यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्याची एक शक्यता वर्तवली जाते, काय नेमकं सत्य आहे? नाही, त्याबद्दल आमच्या तरी ऐकिवात काही नाही आणि ते प्रशासनाच्या अखत्यारीतल्या बाबी आहेत, त्याच्याविषयी आम्ही काही भाष्य नाही करू शकतो. तुम्ही काही असा अर्ज किंवा काही नाही, आम्ही काय अर्ज नाही केलेला. आमच्या अधिकार क्षेत्रातच येत नाही ती गोष्ट.